चला आता वर गेल्यावरच दाखवत आहे. लेट्स गो मेरी बबडी. चलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही कसारा स्टेशन काढला. तर आमका जाऊचा अजून नक्की नाही, एक तर हरिहर किल्ला नाहीतर कळसूबाई तरी, पण बघू खयता काय म्हणता. काय म्हणता चल. तर मित्रांनो अजून काही ठरत नाही, कारण गाडीचा लफडा आहे, त्याच्यामुळे गाडी एक भांडत सगळे. अजून आमचा पण नक्की ठरत नाही खय जाऊचा. मला वाटतं हरिहर किल्ल्यावरती जास्त कोण जायत नाही, त्याच्यामुळं कळसूबाईकडे जाणार सगळे. सो बघूया आता खय जाऊ भेटतं आता. हां बघूया मग चल. आता बघूया खय जाऊ भेटता. त्याला दाखवते पुढे. हा सो गाईज आता आम्ही लाव डायरेक्ट हा मग खायच्या तरी ओमनीनी लाव डायरेक्ट कळसूबाई उतरला. आणि आता वाजले किती वाजले, तर थंडी जाम लागता बेकार. 3 वाजता चालू करणार. 3 वाजले आणि सकाळी आईच्या गावात बघूया. थंडी बेकार लागता आईच्या गावात. पंढरपूर एकदम बेकार. भजना बिजना चालू होत आता बोलोक पण एवढी ताकद नाही ना, एवढी थंडी लागतात, जाम थंडी लागता. आता एक पाऊल पुढे टाकूचा बघता. आता बघू थंडी पडता की नाही. 3 वाजले म्हणजे थंडी भरपूर आहे. आमच्या सगळं ग्रुप बीप नाही, आम्ही दोघजण काय नाही, आम्ही 2 जणच आहोत. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो आता आम्ही पहिली पायरी म्हणजे कळसूबाई देवस्थानच्या थई लाव. आणि थैना म्हणजे खालना वर हई येऊपर्यंतच आमची अर्धी गेलेली आहे, कॅपॅसिटी गेलीच, पूर्ण गेली आहे. तर आता हैना अजून लय वर जाऊचा. आणि आता वाजली असती 3:30 तरी. तर चला पुढे जाऊया. आणि वरती गेल्यावर दाखवत आहे, पण एवढा काय दिसणार नाही कारण काळो हा, त्याच्यामुळे आता बघू. तरी पण काय दिसत तेवढा दाखवत आहे. आणि चला घ्यावा तुम्ही काय तर मान्य करून घ्यावा. चला तुकडे आधी. तर मित्रांनो आता काय सांगणार, आम्ही अजून अर्ध्यातले अर्धे पण इलाव नाही हा. आणि 1 तास गेलो आणि अजून बराच वर जाऊचा. तुमका दिसणार पण नाही, लाईटी दिसत असते मग मुंगळे दिसतात. तर अजून बराच वर जाऊचा. माका वाटतं किती तास, 1-2 तास लागते, अजून 2 तरी तास लागते अजून. काय सांगू आता तुमका. टॉर्च मार आता हर माझ्या मित्रांनो. तर आता बरोच टाइम झालो. तर आम्ही खालना वर हे सर 1 तास झालो, अजून जाम टाइम लागणार हा आमका. त्याच्या दुप्पट अजून. आताचे 4 वाजले आहेत, म्हणजे 3 वाजता निघाला, 4 वाजले आहे सर. आज माका वाटतं 6 वाजेपर्यंत असं अंदाज हा आमचो. पण बघू जास्त थांबला तर माका वाटतं 7 पण वाजती. पण आम्ही जास्त ब्रेक नाही पण ब्रेक घेतला नाही आणि घेणार पण नाही. आता बघूया किती वेळ लागता तो. चला हर हर महादेव मित्रांनो. चला चला लवकर, अजून लय बराच चालूचा. हा हा येऊ का आपलं लिंगडाळचो आताच भेटलो होतो. तो आमची भाषा बघून अरे ह्या खया आमची घेतलंय मला, आमची भाषा ऐकून त्यांनी लगेच ओळखलो. मित्रांनो लिंगडाळचो हा देवगड. हा चला ते पण येतात. आम्ही आता त्यांच्या पुढे जातो कारण आमका लवकर जाऊचा. गावात तर याचं म्हणणं, दादाचं म्हणणं की 5:30-6 वाजतील. आमचा पण तेवढाच म्हणणं 2 तास लागतील माका वाटतं. तर बघू आम्ही बघताव जास्तीत जास्त लवकर पोहोचवता. आणि एक महत्वाची टीप, आणि 7च्या वर येऊची रिस्क घेऊ नको. लय बेकार हालत झाली. आपले काय दिसत पण नाही. फोटो काढवा. हा तर गायज आता आम्ही खरा पावटाने म्हणजे लागला पहिल्या पायरीवरती.
असा वाटायचा आमचा काय दा डोंगर बिगर आमच्या इकडलं गावातलं चढा होता टेंबारीला असा वाटा होता. पण आता वाटता खरा इला काहीतरी हे कदाच सो काय चल चल पते आता लागलेत पावटणे खरा म्हणायचा तर मग जर काय नव्हता दाखवू भेटलं नाही कारण मी कसं बसं चढा होतं दिसत पण काय नव्हता. आणि पण नाही हो गॉड माय गॉड बरं बघ बेकार हालत झाली जाम. एक तर काय दिसत पण नाही त्याच्यामुळे जामच बेकार हालत झाली. हे चला व्हायचं तर ब्रिज लागलो हे बघ कसलो ब्रिज लागलो बघ हाय ग. हां मित्रांनो तुम्ही जर हईलास तर सावकाश ही स्टेप बघा हई धरा आणि अशी सावकाश चढ राहू. कोणीही हुशारी करू नये. हुशारी केल्यास डायरेक्ट खाली खाली नाही डायरेक्ट वरती जाणार. चलो दम लागला येताच ना रे लय जाम मजा येता. चल मजा येता आता मजा करूया. मजा येता तर भाई नको रे तुम्ही नको होय नको येऊ बा राजू तुम्ही तर विचार रील्स पण बघून हां चला तर हर हर महादेव मित्रांनो. तर आम्ही आता मागं वाटतं 75% आम्ही चढला होय ना. अजून मागं वाटतं 25% राहुला चढवता. जाम हालत लागता एकदा ट्राय हालत होता हालत लागत नाही सॉरी माय मिस्टेक. आणि खरोखर सांगताय नको येऊ नको येऊ परत एकदा सांगते नको येऊ कोण ईस आहे ईस बेकार हालत. आता किती किती तास झाले 3 पासून किती थांब वाजले किती बघताय बरंच टाइम झाला 4:37 झाले. ए बा. 1.5 तास झालो. ह्याला हे नेतात असे वाजा आमका असाच चढक होत नाही. किती तास 1.5 तास 1.5 तास आहे ना 3 आता 4:37 झाले. म्हणजे 1.5 तास लागलो माका वाटतं तकडनं येऊ. अजून 25% हा म्हणजे अर्धा तास लागात जेमतेम 2 तासात पोचू आम्ही वाटतं. आम्ही म्हणा होता की 6 वाजता पोचू पण माका वाटतं आम्ही 5 वाजेपर्यंत पोचू. लाईटीची बघू. कमी आहे म्हणून मी दिसणार लाईटीची कमी आहे. टॉर्च मारलं. हां आमच्या सोबत हो एक मित्र आहे. का ते 3 जण इले होते आणि त्याच्या वांगडी 2 जण ते खाली राहिले. आपल्यासोबत इलो ते आपल्या गाडीत होतो म्हणून इलो. अजून चला चला थोडा राहुला आणि पण उठलो. चला आता परत चालू आपल्या वाटे. लय आता लय वर इला वा जाम वर इला. येताना तुमका व्ह्यू दाखव ना. येताना सगळा दाखवतंय किती वर इला. जर बघला नसाल तर बघितला असाल तर ठीक आहे तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण मी आता माका आता खाली काय दिसत नाही टॉर्च पण नाही आपल्याकडे त्यामुळे आपण बिना टॉर्चचे आम्ही चालताव. ठीक आहे डायरेक्ट वरती गेल्या. आता कधी सूर्य बाहेर येता असं झालेला पाऊल पण टाकू तू येत पण झोपलो तो पण झोपलेला कधी बाहेर येता असं झालेला. आणि तर इलो हा लगेच तुमका दाखवणार इलो की आम्ही खायच्या टोकापर्यंत पोचला. सो गाईज हर हर महादेव मित्रांनो. तर चला आता वर गेल्यावरच दाखवतंय. लेट्स गो मेरी बबडी. चलो लेट्स गो. खैर आईच्या गावात पंढरपूर जाम वर इला. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोचला आणि 2.5 तास लागले. 2.5 तासाचा प्रवास जाम बेकार गेलो. जाम हालत झाली त्यात. तेवढं चांगलं पण गेलो आणि बेकार म्हणजे पायाची जाम वाट लागली पूर्णपणे. आणि
आता फायनली आम्ही पोचला. तुमका एवढं दिसणार नाही कारण आताशे वाजले 5:30. 3 वाजता चालू केला आणि 5:30 वाजले म्हणजे 2.5 तास लागले. तर खतरनाक एकदम. थंडी भरपूर थंडी जाम बेकार चालू झाली नाही यार. पण वारे? आपल्या चालण्यावर किती कव्हर करता, किती ब्रेक आपले 2 तास पण बसत जर आम्ही तसेच चालत राहिलो तर थांबत 2.5-3 तास लागतं. 4 ते 4 तास ब्रेक घेतला. हा जास्त ब्रेक नाही घेतला. 2 फायनली पोचला. कधी सकाळ आणि होता. जर कुणी बघला नसाल तर आम्ही नंतर दाखवीनच मी तुमका. एकदम खतरनाक व्ह्यू हा, जाम बेकार. चला आता पुढे दाखवते तुमका. बेकार हालत. चल हा चल. तर आता आम्ही जरा जागा शोधता कारण आमका बसव जातोय जायचं लय वारू. तर तुम्ही बघा हे सगळ्यांची मडी झाली. मडी झाली सगळ्यांची. थंडी बेकार. हो ये ना जाम वारो बेकार आणि थंडी पण जाम लागणार रे बाबा. तर हे मंदिर आहे कळसूबाईचं आणि मंदिराच्या समोर सगळ्यांची मडी. मडी म्हणजे आपल्या भाषा म्हणजे आपली कोकणी भाषा जशी वळवची तशी वळता. काय ह्याच्यात अपशब्द असो काही नाहीच कारण आपली भाषा तशी आहे. तर आता आमच्यासोबत एक इलो होतो. तर आम्ही 2 जण गेला पण आमच्यासोबत एक इलो त्याचे वांगडी 2 जण रावली आहेत. पण ते का आता आम्ही बघता तो हरावलो आता. म्हणजे जाम थंडी बेकार एकदम. हा यो भेटलो आहे. का बोलता आहेच बसूया. पब्लिक होईत नंतर. अरे मग होऊ देत ना. होय वारं लादा लागून दे. तर मित्रांनो आता बसलाव थोडे कारण लवकर इला आम्ही. आणि बाकीच्यांनी काय केलं आणि चादरी आणलेली आहेत आणि तेच मस्तपैकी झोपवून. आम्ही कायच आणला नाही. जाम थंडी लागता. ते ह्यानी तर टोपरा तरी आणला. माझ्याकडे कायच नाही फक्त जॅकेट फक्त घातलंय आणि बिस्किटचा गोडा. भूक लागली त्याच्यामुळं खालना वर यायचं आणि काय खालावंच नव्हता. डायरेक्ट हईल्यावर म्हटलं खाऊया काहीतरी. भूक लागली थंडी पण लागता. थंडी कधी जाय ती सूर्य मामा कधी येत काय माहीत नाही. बघूया. पण मित्रांनो मी काय म्हणतोय शब्द फुटत नाहीत पण सांभाळून घ्या. हात थरथरता आणि मी पण थरथरतोय. आणि मित्रांनो एकदा तरी यावा म्हणजे आयुष्यात एकदा तरी फिरायचा. एवढा असा चांगला वाटता. मन प्रसन्न मन होतं. प्रसन्न. कधी सकाळ फक्त कधी होता अशी झाली कारण थंडी जाम लागता. आम्ही सूर्यमामाची वाट बघता. तो येलो ना बास का नेहमीच्या जॉब का जाता ना दुसऱ्या दिवशी कामाला जायचं असता. सकाळ कधी होऊ नको असं वाटतं. झोपून राहायला असं वाटतं. आज असं नाही बाय. आज तरी सकाळ होता. कधी थंडी पडता असं वाटतं. जाम कापू होता. आमका माहीत नाही ना. नाही तर आम्ही पण चादर बिदर काहीतरी आणला असता. बाकीच्यांका माहीत होता म्हणून मला वाटतं त्यांनी आणला नाही अगोदर. जत्रेक जाता ना तेव्हा मी त्याच्या चटई चादर बिदर घेऊन जाता. माहीत असतं त्याला फसला. जाऊ देत. आता बघता कधी 7 वाजतात कधी 8 वाजतात कधी सूर्यमामा येतात आणि कधी थंडी पळवता. सो भेटूया नंतर. जरासा आम्ही बिस्किटनी खातोय. भेटूया. आणि थंडी जाम त्याच्यामुळं सुख होता आता. म्हणजे तब्येत पण ठीक नव्हती माझी त्याच्यामुळं पण. आणि थंडी असल्यामुळे पण माकाच नाही असा सगळ्यांकाच होता. एका पण असाच होता. तर असा काय नाही सगळ्यांकाच होता. माकाच होत नाही एकट्या. बघितले भरपूर जणांका.
सगळ्यात आणि जरा झोपले. वडून पार्टी पर झालेला. सगळे झोपले आहेत सुस्ता. आम्ही फक्त बसला शांतपणे. बाय. तर फायनली आता सूर्यमामाची वाट बघता. साधारण वरती जेवढं इलो नाही अजून हा. पण हळूहळू वर टाकली करता. बघू येऊची आम्ही वाट बघता. आम्हीच नाही बघत आहो, सगळेच बघतात. भरपूर जण जाय गावात पंढरपूर आणि वारो जाम लागता आणि थंडी पण जाम लागता. दुःख बघा दुःख. बेकार. दुःख बघा दुःख. हात थरथरतो भाई. काय वाटतं? जाम बेकार. कधी येत सूर्यमामा कधी येत? इलो झालो आता काय. जाम जाम बेकार. थंडी खालपासून वरपर्यंत पूर्ण हलतय. जशी रील्स बघला होता तसा. हा हवारीच तरी काहीच व्ह्यू. हात पण थरथरता. थोडं सांभाळून घ्यावा. मित्रांनो आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहोत ती तुमका आता दाखवलंय, तरी पण आता परत दाखवतोय. हे बघा काय रे तिथं आहे तर हे मंदिर खय गेले रे. हाय गो पहिले चष्मा पहन के